40 लघु पाटबंधारे धरणात 41.13% पाणीसाठा शिल्लक आहे। नातूवाडी, गड नदी, अर्जुना या मध्यम धरणातील पाणीसाठ्यावरही परिणाम झालाय। दरम्यान धरणाच्या पाणीसाठ्यात घट झाल्यानं राजापूर शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय, तर रत्नागिरी शहरात दर सोमवारी पाणी कपात करण्यात आली आहे। तापमानवाढीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात देखील घट होऊ लागलेली आहे आणि त्यामुळेच रत्नागिरी असेल किंवा राजापूर असेल या दोन शहरांमध्ये पाणी कपात देखील करण्यात आलेली आहे। जिल्ह्यातील एकूण 46 लघु पाटबंधारे धरण प्रकल्पांमध्ये 97.23 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा आहे, म्हणजे जवळपास 41.13% एवढा पाणीसाठा या 46 लघु पाटबंधारे धरण प्रकल्पांमध्ये आहे। तर मध्यम प्रकल्प जे आहेत नातूवाडी, गड नदी, अर्जुना या धरणांच्या पाणीसाठ्यावर देखील परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। नातूवाडी धरणामध्ये जवळपास 36.47% पाणीसाठा आहे। गड नदी प्रकल्पामध्ये 78.05% पाणीसाठा आहे, तर अर्जुना मध्यम प्रकल्पामध्ये 61.55% एवढा पाणीसाठा सध्या शिल्लक आहे। तर 46 लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 97.23 दशलक्ष घनमीटर इतका, म्हणजे जवळपास 41.13% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। तापमानवाढीमुळे जलसाठा घटण्याचं हे प्रमाण असंच चालू राहिलं तर पुढच्या 1.5 ते 2 महिन्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या